आज आपण प्रसादासाठी बनवली जाणारी खिचडी बनवतो आहे. भंडाऱ्यामध्ये जी खिचडी बनवल्या जाते, त्यामध्ये लसूण आणि कांद्याचा वापर केला जात नाही. तरीही ही खिचडी चवीला खूप मस्त लागते. प्रसादासाठी बनवली जाणारी खिचडी कुकरमध्ये न शिजवता पातेल्यामध्ये अगदी मंद आचेवर शिजवल्या जाते. ही खिचडी चवीला जेवढी छान लागते ना, तेवढीच पौष्टिक सुद्धा असते. तर ही खिचडी बनवण्यासाठी इथे मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे. तुमच्या घरी जो तांदूळ वापरला जातो, तो तुम्ही इथे घेऊ शकता. आता आपल्याला याच कपनी मोजून 1 कप डाळ घ्यायची आहे. तर मी 2 टेबलस्पून मूग डाळ घेतलेली आहे. ही सालीसकटची मूग डाळ आहे. 1 टेबलस्पून चणा डाळ आणि 2 टेबलस्पून तूर डाळ घेतलेली आहे. तुम्ही इथे मसूरच्या डाळीचाही वापर करू शकता, पण डाळ आणि तांदूळाचं प्रमाण सारखं-सारखं घ्यायचं. तुम्ही एक कुठल्याही डाळीचा वापर करून सुद्धा ही खिचडी बनवू शकता. फक्त तूर डाळ घेऊन किंवा फक्त मुगाची डाळ घेऊन सुद्धा तुम्ही ही डाळ खिचडी बनवू शकता. पण प्रमाण सारखं ठेवायचं आहे, म्हणजे डाळ आणि तांदूळ 1-1 कपच घ्यायचा आहे. डाळ तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आता यामध्ये पाणी घालायचं आणि जवळपास 15 ते 20 मिनिट किंवा अर्ध्या तासासाठी डाळ तांदूळ भिजत घालायचे. तुमच्याकडे जसा वेळ असेल तेवढ्या वेळासाठी भिजत घाला. तोवर आपण भाज्या बघून घेऊया. तर इथे मी ताजा मटार घेतलेला आहे अर्धी वाटी. 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. ही कमी तिखट असलेली मिरची आहे. हा भात जास्त तिखट बनवला जात नाही. 1 कच्चा बटाटा सोलून चिरून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे काळा पडत नाही. वांगं इथे मी घेतलेलं आहे, तर हे अर्धच वापरते आहे. वांगं घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं तरीही चालेल. पण जी प्रसादासाठी खिचडी बनवल्या जाते, त्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या घातल्या जातात. पालकसुद्धा घातल्या जाते आणि ज्या शेंगा असतात, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगासुद्धा या खिचडीमध्ये घातल्या जातात. तर तुम्हाला हव्या त्या भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. भाज्या चिरून झालेल्या आहे. आता फोडणीसाठी मी इथे मातीची हंडी घेतलेली आहे. या हंडीमध्ये बनवलेली जाणारी खिचडी खूप चविष्ट बनते. म्हणून तुम्ही शक्य असेल तर मातीच्या हंडीमध्ये ही खिचडी बनवून बघा. तेल गरम झालं की मोहरी, जिरे घालायचं. 2 ते 3 सुकलेल्या लाल मिरच्या घालायच्या. मोठी वेलची घालायची. छोटी वेलची घालते आहे, तर या अशा फोडून घालायच्या आहे, म्हणजे स्वाद खूप छान येतो. 2 ते 3 वेलची घातलेली आहे. आता यामध्ये चिरलेला कच्चा बटाटा घालायचा आहे. तर बटाट्याचं प्रमाण खिचडी किती प्रमाणात बनवत आहात त्यानुसार कमी जास्त करू शकता आणि भाज्यासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या वापरू शकता. यामध्ये आता 10 ते 15 काळी मिरी घालायची. लवंग घालायची आहे 2 ते 3. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर इथे मी जवळपास अर्धा कप बीन्स घेतलेले आहे. तुमच्याकडे ज्या शेंगा उपलब्ध असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता. गाजर घालायचे आहे. भाज्या खूप जास्त वेळ आपल्याला शिजवायच्या नाही आहे. फक्त तेलामध्ये 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायच्या. कारण खिचडी अगदी मंद आचेवर शिजणार आहे, त्यामुळे भाज्या पूर्णपणे मॅश व्हायला नको, म्हणून सुरुवातीला भाज्या जास्त शिजवायच्या नाही, फक्त परतून घ्यायच्या आहे, म्हणजे चव छान येईल. आता यामध्ये ताजा मटार घालायचा आहे. सोबतच मी हळद घालते आहे. भाजलेल्या धण्याचं पूड घालते आहे. ही खिचडी प्रसादासाठी बनवली जाणारी खिचडी असल्यामुळे यामध्ये जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही. बाकी वेळी जेव्हा आपण खिचडी बनवतो त्यामध्ये आपण गरम मसालासुद्धा घालत असतो, पण या खिचडीमध्ये आपण गरम मसालासुद्धा घालणार नाही आहोत. फक्त आपण खडे मसाले घातलेले आहे. यामध्ये मी आता तेजपान घातलेला आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. सर्व नीट एकदा परतून घ्यायचं. आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ घालायचे आहे. तर हे मी अर्ध्या तासासाठी भिजत घातलेले होते. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 तासासाठी भिजत घालू शकता. सर्व नीट एकदा मिसळून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आपण डाळ आणि तांदूळ मिळून 2 कप एवढं प्रमाण घेतलेलं होतं, तर आपल्याला त्याच्या चौपट पाणी घालायचं आहे, म्हणजे 8 कप एवढं पाणी आपल्याला खिचडीसाठी घालायचं आहे. तर इथे मी 8 कप पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला खिचडी जी आहे ना, सुरुवातीला हाय फ्लेमवर शिजवायची आहे. तर मातीचं जर भांडं असेल ना, त्यामध्ये खिचडी छान मंद आचेवर शिजते आणि चवीलाही खूप छान लागते. तर इथे बघू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. मध्ये मध्ये चालवत राहायचं आहे आणि इथे काही वेळानंतर तुम्ही बघू शकता पाणी जे आहे ते संपूर्ण कमी झालेलं आहे. आता यामध्ये वांगी घालायची आणि टोमॅटो घालायचे. वांगी आणि टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे पाणी थोडं कमी झाल्यानंतरच वांगी टोमॅटो घालायचे, म्हणजे पूर्णपणे खिचडीमध्ये मॅश होत नाही. हे सर्व आता मिसळून घ्यायचं आणि आता अगदी मंद आचेवर ही खिचडी आपण शिजवून घेऊया. तर आता खिचडीतलं पाणी संपूर्ण कमी झाल्यानंतरच आपण मीठ घालतो आहे, म्हणजे जे मिठाचं प्रमाण आहे ते कमी जास्त होणार नाही. परत एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया. आता गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि खिचडी मस्त लपलपीत होईपर्यंत शिजवून द्यायची. बघू शकता
तर तुम्हाला ही खिचडी कन्सिस्टन्सीला कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त अजूनही करू शकता. म्हणजे बऱ्याच जणांना पातळ अशी खिचडी आवडते किंवा काही जणांना थोडी घट्ट असलेली खिचडी आवडते. तशानुसार तुम्ही पाणी इथे कमी जास्त करू शकता. तर मला अशी लपलपीत खिचडी आवडते आणि भंडाऱ्यामध्ये अशीच खिचडी बनवली जाते, म्हणून आपण याची कन्सिस्टन्सी तशीच ठेवलेली आहे. तरी ते मी तूप गरम करून घेतलेलं होतं. यामध्ये मोहरी, जिरे घालायचं. सोबतच मी आलं किसून घातलेलं आहे, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि यासोबतच 1 चमचा लाल तिखट घालायचं. कारण आपण खिचडीला अजूनही तिखट घातलेलं नव्हतं, म्हणून मी तिखट तडक्यामध्ये घालते आहे. सोबतच कसुरी मेथी घालायची. तुम्ही हा तडका तेलामध्ये बनवून सुद्धा घालू शकता, पण प्रसादासाठी असल्यामुळे मी इथे तुपामध्ये तडका घालते आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आणि बघू शकता काय मस्त दिसते ही खिचडी. तर हिवाळ्यामध्ये ना थंडीमध्ये गरमागरम अशी खिचडी खायला खूप छान लागते. विशेष म्हणजे ही लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असणारी खिचडी आहे. पचायला सुद्धा हलकी आहे, चवीलाही खूप मस्त लागते आणि वेगवेगळ्या भाज्यांचा वापर केल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे. तर ही गरमागरम खिचडी कढीबरोबर खायला खूप मस्त लागते. लोणचे असो, पापड असो याबरोबर सुद्धा खायला छान लागते. आणि काहीही नसेल ना तरी तसंही खायला खूप छान लागते. कारण ही भंडाऱ्यामधली खिचडी आहे. या खिचडीबरोबर काही दुसरं-तिसरं खाण्याची गरजच भासत नाही. एवढी चविष्ट ही खिचडी लागते. नक्की ट्राय करून बघा. प्रसादासाठी बनवली जाणारी ही खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका. जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर घरोघरी अन्नपूर्णा या फेसबुक पेजलाही फॉलो नक्की करा. लवकरच भेट होईल. तोवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनःपूर्वक आभार.